नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम पौष्टिक, चविष्ट आणि हेल्दी मिक्स सीड्स लाडू. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत आणि यामध्ये गोडासाठी आपण साखरेचा किंवा गुळाचा वापर न करता खजूर वापरलेले आहेत. हे लाडू अगदी झटपट आणि कमी वेळेत घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला सगळे सीड्स भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ड्राय रोस्ट करायचे आहेत. इथे मी पाववाटी बदाम घेतलेले आहेत. हे आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया. बदाम भाजून झालेले आहेत, हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पॅनमध्ये पाववाटी काजू घालून घ्यायचे आहेत आणि हेही मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. सगळं प्रमाण आपण पाववाटीनेच ठेवलेले आहे आणि एकाच वाटीने सगळं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. काजू भाजून झालेले आहेत, ते सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पॅनमध्ये पाववाटी शेंगदाणे घालून घेऊया आणि तेही मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजलेले आहेत, तेही प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पाववाटी पिस्ता आपण भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. असं काही फिक्सच प्रमाण घेतलं पाहिजे असं काही नाही. पिस्ता भाजलेला आहे, तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पाववाटी अक्रोड भाजून घेऊया. तुम्हाला आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, नको असतील तर ते स्किपसुद्धा करू शकता. अक्रोड प्लेटमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपण पाववाटी जवस घालून घ्यायचे आहेत. जवससुद्धा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. जवस भाजलेले आहेत, बघू शकता. जवस असे भाजले की असे चटचट आवाज येतो आणि उडतात ते. आता हेही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पाववाटी पंपकिन सीड्स मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया. हे सीड्ससुद्धा भाजलेले आहेत, बघू शकता. याचाही चटचट असा आवाज येतो आणि हेही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पॅनमध्ये पाववाटी सूर्यफुलाच्या बिया घालून घेऊया आणि त्याही आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायच्या आहेत. बिया भाजलेल्या आहेत, आता आपण ह्या प्लेटमध्ये काढूया. आता पॅनमध्ये पाववाटी तीळ घालून घ्यायचे आहेत आणि तीळही आपल्याला मस्त खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तीळसुद्धा खमंग भाजलेले आहेत, हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पाववाटी खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजलेलं आहे, तेही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपले सगळे सीड्स खमंग भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. तर अर्धे सीड्स मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते, कारण एकावेळी सगळं बारीक नाही होणार. इथे मी 1 वाटी खजूर घेतलेले आहेत. खजूरमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे खजूर एकदम मऊ आहेत, त्यामुळे मी याचा डायरेक्ट वापर करत आहे. जर तुम्ही घेतलेले खजूर थोडेसे कडक असतील तर तुम्ही 1 चमचा तूप टाकून ते गरम करून घेऊ शकता आणि नंतर त्याचा वापर लाडूमध्ये करा. त्यामुळे खजूर व्यवस्थित मिक्स होतात. तर हे मऊ आहेत, त्यामुळे मी असेच यातले अर्धे खजूर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि हे आपण बारीक करून घेऊया. बघा, लाडवाचं मिश्रण बारीक करून झालेलं आहे. असं थोडंसं रवाळ ठेवायचं आहे, एकदम ही बारीक पावडर नाही करायची. तर हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले ही ड्रायफ्रूट्स आपण खजूर घालून बारीक करून घेऊया. सगळे ड्रायफ्रूट्स मी व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत. हे सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे एकत्र होईल सगळं. खजूर घातलेले आहेत, त्यामुळे ह्याला ओलसरपणा आलेला आहे. वेगळं काही घालायची गरज नाही पडत. बघा, एकदम व्यवस्थित मूड बनते, म्हणजे एकदम व्यवस्थित लाडू बांधले जातील. आता यामध्ये मी जायफळ खिसून घालते. जायफळाचा खूप छान फ्लेवर येतो लाडूला. यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता लाडू बांधायला घेऊया. बघू शकता, एकदम व्यवस्थित लाडू बांधले जात आहेत. बघा, एकदम मस्त लाडू बनवून तयार झालेला आहे. एकदम छान दिसत आहे. आता हा ताटामध्ये ठेवून देऊया आणि बाकीचेही आपण लाडू बनवून घेऊया. तुम्हाला जर असं वाटलं की मिश्रण कोरडं आहे आणि लाडू बांधले जात नाही, तर यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे तूप वापरू शकता. त्यामुळे लाडू एकदम परफेक्ट बांधले जातील. बघू शकता, एकदम व्यवस्थित लाडू बांधले जात आहेत. सगळे लाडू मी बनवून घेते अशाच प्रकारे. बघा, एकदम मस्त लाडू बनवून तयार झालेले आहेत.
तर अशा प्रकारे आपले मिक्स सीड्स लाडू म्हणजेच बायोटीन लाडू बनवून तयार झालेले आहेत. खूप मस्त दिसत आहेत आणि चवीलाही अप्रतिम लागतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे लाडू हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनेल लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.